महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या मुलाखती घेत असताना एक गोष्ट आपण आवर्जून आपल्याला जाणवते की जसं गावाकडं मोठ्या प्रमाणामध्ये देशी गोवंश संगोपन केला जातो, तेवढ्याच ताकदीचा देशी गोवंश आज शहरामध्ये देखील सांभाळला जातो. आज खिलार महाराष्ट्राची शान चॅनलची टीम पुणे शहरात आहेत. पुणे शहरातील सध्या वाकड या गावामध्ये आहोत आणि वाकड या गावातील सध्या कलाटे कुटुंब सध्या आपल्यासोबत आहे. मालक, खूप खूप नमस्कार. चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि कुठे आहे तुमचा गोठा ती माहिती द्या. मी वसंत तुकाराम कलाटे, वाकड, पिंपरी चिंचवड. मालक, आता थोडंसं आपण मुलाखतीला गायींची माहिती घेण्या अगोदर आम्ही मुलांशी मागाशी भेटलो, त्यांनी सांगितलं की कष्ट असतात कबड्डीमध्ये, किती सराव किंवा काय? कबड्डीमध्ये लागालागी जास्त होती ना त्यावेळेस. ग्राउंडला माती असायचं ना, त्यावेळेस लागालागी होती. ग्राउंड कच्चे असायचे. आता मी तुमच्या मुलांकडून ऐकलं की घरातील तुमची नातवंड पण आता खेळाडू क्षेत्रामध्ये बरंचसं काम, काय काय कोण कोण काय करते? आता क्रिकेट एक खेळतोय, पोहण्यामध्ये आहे, रनिंगमध्ये आहे, बास्केटबॉल खेळतोय, एक फुटबॉल खेळतोय. आता थोडंसं एक विचारायचं, आता आम्ही बरंचसं महाराष्ट्र कर्नाटक बरंचसं फिरलो. खेळाडू प्रत्येक घरात असतो असं नाही, पण कुठं कुठं ऐकलं तिथं फक्त एकच खेळाडू. आज तुम्ही आम्हाला जवळपास 5 ते 6 खेळाडू तुमच्या घरात आहेत. खेळाडू क्षेत्रात मुलांनी जावं, का जावं, काय त्याचं महत्त्व आहे? वैयक्तिक खेळात वेगळं असतं, सांघिक खेळात वेगळं असतं. वैयक्तिक खेळात नाव मोठं होतं, सांघिक खेळात नाव मोठं होत नाही कधी. खरं तर आज आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात असताना देशी गोवंशासोबत खेळाडू देखील प्रत्येक घरामध्ये पाहण्यात येतात. आणि आज आपण कलाटे कुटुंबाच्या दावणीला असताना त्यांच्या गायींची मुलाखत घेत असताना त्यांच्या घरातील बरीचशी मुलं ही खेळाडू क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, ही माहिती घेतली. दादा, थोडंसं आता आपण आपल्या दावणीला किती पशु आहे, काय काय आहे सध्या? आम्ही खिलार गायींच्या व्यतिरिक्त इतर जनावरं पण पाहतोय. म्हशी आहे, म्हशी आहे हरियाणाच्या, आणि गाय जर्सी, परत गावरांग सगळ्या प्रकारच्या गाय आहेत. राठी गाय आहे, तुमच्या स्वारटी आहे, थारपारकर आहे, गिर आहेत. आता की तुमचं हे गोवंश सांभाळणं हे वडिलांपासून आजोबांपासून आहे का? आजोबा आमचे चुलते मोठे हरिभाऊ कलाटे यांची परंपरा आहे. मग पहिल्यापासून गवळी धंदा पहिल्यापासूनच आहे, कारण आम्ही यादव कुळी, त्यामुळं आमच्याकडं पारंपरिक धंदा आहे. आत्ता गोवंश झालेत लोक, पण आमच्याकडं पहिल्यापासून आहे, शेकडो वर्ष झाले असते. तेव्हा आमचे काका मोठे गवळी होते, हरिभाऊ कलाटे. हे मोठे भजन सम्राट पण होते, असा विषय होता. आता आम्ही तुमच्याकडे घरी यायच्या अगोदर, आता वाकड तसं पाहायला गेलं तर एक असं बिल्डिंग किंवा सॉफ्टवेअर कंपनी इथं जवळ आहे, पण इथं आल्यानंतर वाटत नाही की हे वाकड गाव आहे म्हणून. तर आज असं नाही वाटत का की बाबा ह्या देशी गोवंश किंवा ही जनावरं ह्याचा व्याप किंवा कामाच्या ह्याच्यातनं ह्याचं कमी करावं आणि बाकीच्या काही असं दुसरं क्षेत्र जावं? हा आमचा पारंपरिक छंद आहे. आत्तापर्यंत गाड्याची बैलं होती खिलार, म्हैसुऱ्या जातीचे. आमचे चुलते मोठे म्हैसुऱ्याच खिलारी आणायचे, सगळे 25 जनावर असायचे खिलारी सगळे. हे आपण कायम सांभाळणं राहणार इथून पुढं, मुलं नातवंड कंटिन्यू करणार. कंटिन्यू किती शहरीकरण झालं तरी करणार. येस. तर मंडळी, आज आपण वडिलांकडून मुलाखत पाहिली, आता त्यांची मुलं आहेत, तर त्यांच्याकडे आपण जाऊया आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया.
दादा नमस्कार. आम्ही वडिलांनी बरीचशी माहिती दिली. आता आपल्या गोठ्यामध्ये हे खिलार जवळपास 3 आहेत, एक काळी मोर वासरू देखील आहे. हे कुठून आणले, काय काय ती माहिती द्या. आता ही गाई मी बालाजी पवार जे सांगोल्याचे आहेत त्यांच्याकडनं दोन्ही मला भेटल्या. तर त्यांनी त्यांचे आबा नागटिळक म्हणून आहे, ही त्यांची कालवड आहे. आणि ही बालाजी तारे म्हणून आहेत अण्णा, ही त्यांची गाई. अशा जातीवंत गायी घेण्यासाठी किंवा क्वालिटी सुंदरतेच्या गायी घेण्यासाठी काय मेहनत किंवा कशी मिळतात ह्या गायी आपल्याला? मी 2-3 प्रदर्शन फिरलो, तर ते प्रदर्शनात मला त्याची माहिती मिळाली की यांना ही गाई द्यायची आहे म्हणून. मग त्याच्यानंतर मग मी बालाजी पवारांना संपर्क केला आणि त्यांच्याकडनं आधी मी बैल घेतला होता एक वळू, तर त्यांच्याकडनं मला माहिती मिळाली. मग तसं त्यांच्या मावस काकांची कालवड आहे आणि ही गाई त्यांच्या मित्राचीच होती. मग त्यांची ओळख झाली, मग त्यांच्याकडनं आम्हाला घेता आलं त्या गाय. आता बाकीची सगळी गोवंश सांभाळ, आता आम्ही तुमच्याकडे गीर पण पाहतोय, राठी पण पाहतोय, जर्सी पाहतोय, म्हशी आहेत काही, ते सांभाळून खिलार सांभाळणं काय वेगळे पण आहे बाकीच्या जनावर आणि देशी गाईत आणि बाकीच्या जनावर काय फरक आहे वेगळे पण? वेगळं म्हणजे पूर्वीपासून खिलार दावणीला होतंच, तेच कंटिन्यू पुढं करतोय आपण आणि ते व्यावसायिकदृष्ट्या बघतोय आम्ही आणि हे छंद म्हणून आपलं पहिल्यापासून आहे म्हणून हे करतो. ओके. आणि आता एवढं जर सांभाळायचं झालं तर आता ह्यांना बैल आपल्याकडं मग वळू भरायची वेळ आली तर मग आपण कसं निवड करतो? मी कंटेनर घेतले होते, वारिस पठाण सरांकडनं जाऊन 2दा मी आणलं होतं की त्यांच्या सावळ्या बैलाचीच कालवड होती. तर ते कंटेनरनी नाही सक्सेस झालं, तर आता आमच्या शेजारी चेतन बालवडकर म्हणून आहेत, त्यांच्याकडं वळू आहेत, त्यांच्याकडनं जाऊन आता भरवली, त्याच्यावरती ती गाभण आहेत. मग सिमेंट भरवण्यापेक्षा आता वळू जर जवळ आले तर फायदा होतो या गोष्टी? 100%. जर वळू जवळपास असतील तर गायी शेतकरी मोठ्या प्रमाणात सांभाळतील? 100%. मला का आता बरीचशी माहिती पाहिली. आता एवढं जातीवंत गायी सांभाळत असताना आपण प्रदर्शनामध्ये पण घेऊन जातो का किंवा तिथं कुठे कुठे नंबर आलाय? प्रदर्शनात नंबर आलेल्याच गाया घेतल्यात. ही पुसेगावला नंबर आला म्हणून सांगितलं होतं बालाजी तारेंनी. आणि भारत नाना भालके यांचं पंढरपूरला स्मरणार्थ का त्यांचं एक हे होतं प्रदर्शन होतं. त्या प्रदर्शनात ही कालवड आली होती 1 नंबर, त्यावेळेस हिला परचेस केलं होतं. आता आपण गायी निवडताना प्रदर्शनातल्या नंबर येणाऱ्या किंवा चॅम्पियन गायी आपण आणतो, मग त्यांना वळू निवडताना कधी कधी म्हणजे आपण गाय माझ्यावर आली की निवड करतो का अगोदरच नियोजन करून ठेवतो? आधीच नियोजन करून ठेवतो आपण त्याचं. मग याच्यासाठी कोण मित्रमंडळी खिलार पालकांची काय मदत घेता येते आपल्याला? आता आहेत ना, आता आपल्या शेजारी आता आमचे गिरीश शेडगे आहेत, शेजारी चेतन बालवडकर आहेत, त्यांच्या संपर्कात असतो, त्यांच्याकडं आहेत बऱ्यापैकी. दादा आम्हाला थोडंसं हे माहिती द्या, सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोठ्यामध्ये कसं व्यवस्थापन असतं? सकाळी चारा, आंबवण, धुणं सगळं सकाळी होतं. दुपारी त्यांना आराम दिला जातो. संध्याकाळी परत 5 वाजता त्यांना चारा आणि आंबवण, पाणी आणि धुणं. सकाळी किती वाजता कामकाज चालू होतं? 5 वाजता. आणि सकाळच्या धारा आणि संध्याकाळच्या धारा किती वाजता असतात? संध्याकाळच्या धारा 5, सकाळच्या 5. आणि आता किती कलेक्शन होतं दुधाचं आपलं? 200-250 लिटर कलेक्शन होतं. मग आता हे कुठं पाठवतो आपण? सगळं जागेवरच जातं सगळं. इथं जागेवरून जातं. मित्रपरिवाराने घरीच असतं भरपूर. म्हणजे येऊन इथं प्रत्येक जण घरोघरी घरी. जी लोक आहेत ती इथं येऊन घेऊन जातात. आता आज आम्ही दावणीला बरंचसं तुमचं मॅन पॉवर किंवा इतर सगळी मित्रमंडळी पाहिली. हे सांभाळत असताना कुटुंब किंवा मित्रपरिवाराची काय साथ असते याच्यामध्ये? चांगली साथ आहे सगळ्या मित्रपरिवाराची. म्हणजे सगळ्यांचं असेल साथ तरच हे शक्य आहे या गोष्टी. शक्य आहे. आता मगाशी वडिलांनी पण सांगितलं, तुम्ही सांगितलं, घरामध्ये जे खेळाडू आहेत तर त्या खेळाडूंसाठी त्यांच्या दृष्टीने खिलार गाईचं दूध किंवा काय हे किती महत्वाचं आहे? पोषकच आहे खिलार गाईचं दूध, म्हणजे अमृतच आहे. म्हणजे खेळाडूच्या दृष्टीने देशी गाईचं दूध हे पाहिजेलच. लहान मुलांना. दादा आम्हाला तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा. स्वप्नील वसंत कलाटे, 9822 84 15 04. येस.
मंडळी, अशा प्रकारे आज या कलाटे बंधूंच्या कुटुंबाची आपण खास मुलाखत घेतली. आज तसं पाहायला गेलं तर पुणे शहरामध्ये चांगल्या जातीवंत सुंदर गाई सांभाळणारे शेतकरी हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. किती शहरीकरण झालं तरी आपला देशी गोवंश ते सांभाळत आहे. आणि याच कारणासाठी आज मालकांनी जसं सांगितलं की जातीवंत सुंदर गाई आणण्यासाठी प्रदर्शनाची मदत होती किंवा शेतकऱ्यांशी संपर्क साधला जातो आहे. तर पुढील भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या गायींची वंशावळ असेल किंवा याचं सगळं नोंदणीकरण आपण मायक्रोचिपच्या माध्यमातून करतोय. आज भारतामध्ये पाहायला गेलं तर फक्त कुत्री, मांजर आणि घोडे यांचं बऱ्याचशा प्रमाणामध्ये मायक्रोचिपच्या माध्यमातून नाव नोंदणी केली आहे. पण आपला देशी गोवंश कुठेही नोंद केलेला नाही आहे. सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा फॉर्म आपण पाहतोय, डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म आहे. या फॉर्मच्या माध्यमातून नोंदणी करा आणि तुम्ही घेत असलेले कष्ट, मेहनत याची नोंदणी कुठेतरी झाली पाहिजे. तर आजच मायक्रोचिपसाठी नोंदणी करा. चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मंडळी, खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.